मोठी बातमी समोर येते। कांदिवलीत चारको पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे। हिंदुस्तान नाक्याजवळील गणेश नगर परिसरात फायरिंगची घटना पाहायला मिळते। 2 राऊंड फायरिंग झाल्याची प्राथमिक माहिती। या गोळीबारात फ्रेडी डिलिमा याच्यावर गोळीबार करण्यात आलाय। हा व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे। तो उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला। आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। सध्या पुढील तपास सुरू आहे। मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील चारको पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिंदुस्तान नाक्याजवळील गणेश नगर परिसरात फायरिंगची धक्कादायक घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार 2 राऊंड फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। फायरिंग करणारा आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। त्याचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। तर घटनास्थळी स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। कांदिवलीतील चारको पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली। हिंदुस्तान नाक्याजवळील गणेश नगर परिसरात फायरिंग झाल्याची घटना आहे। 2 राऊंड फायरिंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तो गोळीबारात फ्रेडी डिलिमा नामक व्यक्ती जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे आणि या व्यक्तीला खरं तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती। मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील चारको पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिंदुस्तान नाक्याजवळील गणेश नगर परिसरात फायरिंगची धक्कादायक घटना घडली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्यासोबत जोडले जातात। संतोष, काय सविस्तर माहिती? हॅलो संतोष, आवाज येतोय? हा, येतोय। संतोष, कांदिवलीत गोळीबाराची घटना घडलेली आहे। सविस्तर अपडेट काय? मेघना, पाहिलं तर कांदिवलीचा जो आर्थिक राजधानी, मुंबईची आर्थिक राजधानी मानली जाते, त्यातल्या ठिकाणी कांदिवली जो भाग आहे हिंदुस्तान नाक्याजवळचा गणेश नगर या ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे। हे फार धक्कादायक प्रकरण मानलं जाते। दुपारीच्या टायमाला दोन राऊंड गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे। सध्या जो जखमी आहे, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी फरार असून पुढील तपास पोलिसांकडनं करत आहे आणि पोलीस त्या आरोपीचा शोध सुद्धा घेत आहे। मेघना, संतोष, हा जो व्यक्ती जो जखमी झालाय, फ्रेडी नाव आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे? काही राजकारणाशी संबंधित आहे? काही उद्योजक आहे? नेमकी पार्श्वभूमी काय? जो फ्रेडी नामक जो गोळीबार झाल्यानंतर जो जखमी झालेला इसम आहे त्याची पार्श्वभूमी अजून माहिती पडत नाहीये। मात्र त्याचे बॅनर सगळीकडे लावण्यात येत आहे। आता तो राजकारणात आहे कधी माहिती मिळवण्यासारखं राहील। अजून पूर्ण माहिती या इसमाबद्दल मिळत नाहीये। मेघना, निश्चित। तुर्तास धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।